नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर देशिंकर. साप्ताहिक संवाद मालिकेमध्ये आज नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलोय आणि विषय तसा चटपटीत सगळ्यांना सगळ्यांनाच परिचित असलेला असा आहे. मी बहुतेक आत्तापर्यंतची लेक्चर्समुळे तुमच्यावर संवाद जो साधलेला आहे तो एक व्यक्ती धरून त्याला निगडीत असणारे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कुटुंब आणि समाज होताच आणि कुटुंब आणि समाज हाच माझा संवादाचा विषय आहे कायमचा. तर आज थोडासा वळण बाजूला घेतलंय मी आणि विषय असा निवडलाय पतीला आपण नंतर पत्नीला पहिल्यांदा घ्यायला पाहिजे, लेडीज फर्स्ट. पतीच्या बाबतीत चुका, मग त्याला शॉर्ट स्ट्रिंग असं करू, पत्नीच्या कौटुंबिक चुका. बरोबर? कारण काय कुटुंबात एकटा पतीच नसतो, पण सेंटर पॉइंट इज पती. तर हा विषय हाताळताना खरी गंमत आहे. बरोबर आहे? कारण घरोघरी मातीच्या चुली. श्रीमंत असो, गरीब असो, सामान्य असो, मध्यम असो, कोणी असो, हा विषय काय टळलेला नाहीये पत्नींच्या चुकीच्या बाबतीमध्ये. समंजस्य जोडी असेल तर हे सगळं आलबेल चालतं, पण समंजस्य जोडी नसेल तर हा राईचा पर्वत होतो. बरोबर? तर सर्वसाधारणतः आपण या विषयाकडे बघताना सुरुवातीला एका छोट्याशा गोष्टीने करूया. स्टॅलिन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अत्यंत कडक रागीट स्वभावाची ग्रस्त त्यांची होते. स्टॅलिन जेव्हा 1904 मध्ये सायबेरियाहून परत आले आणि परत आल्यानंतर त्यांचा कॅथरीन नावाच्या महिलेबरोबर विवाह झाला आणि ती महिला थोडी गंभीर स्वभावाची, धार्मिक वृत्तीची अशी होती. स्टॅलिनचं सगळं उलट. दुर्दैवानं ती 4-5 वर्षात लग्नानंतर मृत्यू पावली. त्यानंतर स्टॅलिन एका ठिकाणी असं म्हणाले, मी पूर्वीचा स्टॅलिन नाही आहे. माझ्यात जो तुम्ही बदल बघताय, मी शांत दिसतोय तुम्हाला, पूर्वीसारखा रागीट दिसत नाही आहे. तर हा बदल मी केला नसून माझ्या निधन पावलेल्या पत्नीने केलेलं आहे, कॅथरीनने केलेलं आहे. बघा, इतक्या छोट्या काळाच्या संबंधामध्ये, सहवासामध्ये एखाद्या रागीट माणसाला, कठोर माणसाला बदलणं काय साधी गोष्ट नाही. तर त्यांनी त्याला त्याचं क्रेडिट दिलं स्टॅलिनने. पण हे होऊ शकतं, म्हणजे कोणाच्या घराच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं. तेवढी स्त्रियांच्या मध्ये ताकद, प्रतिकारशक्ती असतीच. ते शक्तीचं प्रतीकच म्हटलं जातं ना स्त्रियांना. पण आता बघूया की त्यांच्याकडनं काय काय चुका होतात. आणि चुकीशिवाय तर माणूस नाही, पुरुष असो किंवा स्त्री असो. नोबडी इज 100% करेक्ट. पण ते पर्सेंटेज जर वाढलं, मी 50% करेक्ट अँड 50% रॉंग, किंवा 25% करेक्ट अँड 70% रॉंग, अहो सगळं गडबडणार गाढ संसाराचं. चालणार नाही असं करून. तर घरातली उदाहरणं घेताना
पत्नीच्या बाबतीत काय, पत्नी म्हणजे आपली स्त्री किंवा घरातली प्रमुख स्त्री असंही त्याला म्हणू, पण आपण पत्नीला पहिल्यांदा देखील पत्नीच्या काय काय चुका होतात कुटुंबामध्ये त्या आपण घेऊया. मुख्यत्वे करून बहुतेक पत्नी आपल्या पतीच्या, जर तो व्यावसायिक असेल तर त्यात काय लक्षच घालत नाहीत किंवा त्याच्या नोकरी व्यवसायात काय लक्ष घालत नाहीत. आणि त्यांना असं वाटत असते की आपण व्यवसायात काय केलेलं आहे किंवा नोकरीत काय मिळाले ते सांगावं, बोलावं. तर त्यांना, काही पत्नींना त्यात इंटरेस्टच नसतं. कसलं काय रोज तेच करायचं, काय त्यांना काय विचारायचं आहे. त्यामुळं चूक क्रमांक 1 म्हणायला हरकत नाही की पत्नीच्या कडनं पतीच्या व्यवहारात किंवा नोकरी व्यवसायात लक्ष न देणं. मुलांच्या सगळ्या ज्या काही चुका असतील, शैक्षणिक असतील किंवा थोड्याशा निराळ्या मार्गाने गेलेला मुलगा असेल, वांड झाला असेल, बिघडला असेल, तर त्याचीही चूक ते म्हणतात पती तुमच्यामुळे झालेलं आहे, तुमचं लक्ष नाही घरामध्ये. आता घरात कोण या, तुमचं लक्ष नाही, तुमच्यामुळं सगळं घडतंय. तुम्ही असेच होता का लहानपणी? म्हणजे मुलांच्या चुका आपली जबाबदारी टाळण्यासाठी त्या पतीवर घालतात. ही एक चूक आहे. त्यानंतर बऱ्याच स्त्रिया पुरुषांना घरात लक्ष घालून देत नाही. तुम्ही घरात काय लक्ष घालायचं नाही, तुमचं काम काय, बाहेर लक्ष घालायचं. बाहेरचं काय असेल ते तुम्ही बघा, घरातलं काय असेल ते मी बघते. आणि मग ह्या बाई सासरी गेल्या, माहेरी गेल्या, गावाला गेल्या, तर याची पंचायताला काहीच माहीत नसते. घरात लक्ष घालायचं नाही, काहीच नाही, कुठं ठेवलं काय माहीत नाही, चहाला साखरेचा डबा कुठंही माहीत नसतो. आणि सारखं स्वयंपाकघरात लुडबुड करायची नाही, इकडे यायचं नाही. मी बघते, तुम्हाला सगळं देते ना, आरामात जागेवर बसून देते ना, अशी बायको तुम्हाला लाखात मिळायची नाही. सेवा करून घ्या माझ्याकडून, असं म्हणतात. म्हणजे घरात लक्ष न घालून घेण्याची आणखीन एक चूक. घरातल्या सिनियर सिटीजन्स म्हणजे सासू किंवा सासरे किंवा दोघं असतील तर त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं, ही एक चूक असते. त्यांची वेळेत औषधं द्यायची नाहीत, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं पथ्य पाणी हे बघण्याचं काम कोणाचं आहे? स्त्रीच आहे. हे मी चुका आहेत म्हणून दाखवतं, अशा सगळ्या असतात असं गृहीत धरू नका. पण सर्वसामान्य चुका काढायच्याच, तर काय करायचं म्हणून हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्यात जर कुणी बसत असेल तर मात्र लक्ष ठेवा, ते सुधारले पाहिजेत. तर त्यांच्याकडे लक्ष देणे, वेळेत औषधे देणे, म्हटलं सांगितले मी, जेवण वेळेत देणे, त्यांच्याकडे लक्ष देणे किंवा त्यांच्या काही अडचणी आपल्या नवऱ्याच्या कानावर घालणे, या गोष्टी करत नाही. त्यानंतर नवऱ्याच्या म्हणजे आपल्या पतीच्या सासू सासरे, ननंद भाऊ, भाऊजाई काय असेल तर त्यांच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी किंवा चाड्या पतीच्या कानात सांगणे रात्री रात्री. म्हणजे त्याला खरं विश्रांतीची गरज आहे. रात्र एक गोष्ट अशी आहे, अलग लक्षात, ती सगळ्या अर्थानं विश्रांती आहे. हो, असं काय करताय तुम्ही? संसारी माणसं आहात. प्रेमाने पती पत्नीने एकमेकांना जवळ येणं, याच्यामध्ये केवढा आनंद आहे ना. तर त्यावेळेला तुम्ही जर सांगायला लागलात घरातल्या चुका, मुलांच्या चुका, नंदेच्या चुका, सासूच्या चुका सांगायला लागलात, तर तो माणूस काय करेल? घोराला 1-2 मिनिटं झोपतो मी, बघा तुमचं तुम्ही काय करायचं आहे. ती पण चूक त्या सांभाळायला पाहिजे. काय काय ना स्त्रियांना आपल्या सगळ्या पतीच्या चुका लोकांना सांगायला बरं वाटतं. अगदी शेजाऱ्या पाजाऱ्याला बोलून, या दारू दुपारी चहा, गप्पा मारायला, चहा प्यायला,
हे असेच आहेत, ते तसेच आहेत, ते तसेच आहेत, ते वेळेवरच कधी येत नाही, त्यांच्यामुळे माझी तब्येत बिघडली आहे, सगळ्या चुका, ते बघतच नाहीत, खर्चिक आहेत, पैसे उडवतात, काय नको ते त्यात, आणि 1-2% भर घालून ते पण सांगते. ती पण पत्नीची चूकच आहे. वास्तविक पाहता उलट व्हायला पाहिजे, स्वाभिमान सांगायला पाहिजे, कौतुक सांगायला पाहिजे, पण या सगळं उलटं सांगतात, म्हणजे चुका सांगतात. त्यानंतर आपल्या कुटुंबातील काही सिक्रेट्स जी खरं बाहेर सांगू नयेत, पण सांगायला कोण मिळत नाही म्हणून यांना कोणाला जवळ सांगायचं कळत नाही, चुकीच्या माणसाबरोबर सांगून टाकतात घरातल्या गोष्टी, आणि त्याचा पसारा मग तर तुम्हाला माहित आहे, महिला मंडळ आहेच आपलं, एवढ्या पद्धतीने वाढतो की त्या कुटुंबाकडे बघण्याची लोकांची दृष्टीच बदलते. झाली चूक, म्हणजे ही एक चूक. ही चूक नंबर 7 सांगितली आहे मी तुम्हाला आत्तापर्यंत. 7 चुका सांगितलेल्या आहेत. काय काय महिलांना आपल्या पतीचा अपमान घरातल्या माणसांच्या समोर करायला आवडतं. एक शब्द बोलायचा अवकाश, दुसरा शब्द आहेच, पाडलाच, त्यांचं उतरवलंच, अपमान करणे पतीचा, त्यांच्या चुका सांगणे, त्यांच्या स्वभावाबद्दल बोलणे. घरात बोलतात तिथपर्यंत ठीक आहे, काय काय बाहेरही बोलतात हो. तेव्हा मला सांगा, एखादा पती ठीक आहे, समंजस आहे, तडजोड करून संसार चालवतोय म्हणून ठीक आहे, माथे फिरू असला तर काय होईल? काय होईल? कल्पना करा, मी ते काही उच्चारत नाही किंवा बोलत नाही, ही पण चूक आहे. दुसरी गोष्ट, आपल्या पतीला काय लागतंय, त्याला कुठले कपडे आवडतात, त्याची व्यवस्था कशी करायची आहे, त्याला जायच्या वेळा काय आहेत, त्याच्या सगळ्या वस्तू काढून ठेवणे. वास्तविकता प्रत्येकाने ते करू नये असं मी सांगत असतो, की प्रत्येकाने आपापली शिस्त करावी. पण आमच्याकडे ही सवयच लागलेली आहे की हे सगळं बाईंनी स्त्रियांनी बघायचं, माझी व्यवस्था जाईल तोपर्यंत सगळी करायची. अगदी जेवण होईल तोपर्यंत सगळं वगैरे बघायचं, कपडे घालायचे, गाडीत बसायचं, स्कूटरवर बसायचं, जायचं. मग पहिल्यांदा दरवाजापर्यंत पोचवायला येतात, नवीन लग्न झालेलं असते ना, विचारतात केव्हा येणार, और परत लवकर येणार ना. आणि आता हा स्कूटरवरनं गेला किंवा गाडीतनं गेला तर मुलाला विचारतात, गेले का रे ते? म्हणजे कशात इंटरेस्ट दाखवायचा नाही, त्याची सोय करायची नाही, त्याची व्यवस्था पण लावायचं नाही. तुम्ही कसली पती पत्नी? 10 चुका सांगितल्या मी तुम्हाला, बरोबर? तर ह्या ज्या पत्नींच्या ज्या किंवा घरातल्या स्त्रियांच्या ज्या चुका असतात, ह्या चुका काही काही वेळेला रुद्र स्वरूप धारण करतात. काय काय स्त्रिया किरकोळ कारणावरनं सारख्या भांडत असतात. राईचा पर्वत करायचा, भांडायचंच. काय काय जण 2-2, 3-3 दिवस बोलत नाहीत, अबोला, नवऱ्याशी अबोला 3-3 दिवस. का? काहीतरी घेऊन द्यायचं राहिलं असेल, काहीतरी प्रॉमिस दिलेलं मोडलं असेल, काहीतरी झालं असेल, 3-3 दिवस बोलत नाहीत. अरे किती दिवस तुम्ही बोलणार नाही? 5व्या दिवशी बोलणारच ना. म्हणून मागं मी एकदा सांगितलं, मित्राचं भांडण 48 तासात मिटलं पाहिजे, घरातलं भांडण 24 तासात मिटलं पाहिजे. सांगितलं ना, 24 तासात मिटवायचं. आपण पुढाकार घ्यायचा पत्नीने, ते मिटवायचं. पण पत्नीला कळलं पाहिजे की आपलं काहीतरी चुकतं, हे जास्त तंटा कामाने संपवायला पाहिजे. घरातल्या आर्थिक व्यवहार बहुतेक, घरातला म्हणतो मी, स्त्रिया बघत असतात आणि त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल नसतो पुष्कळ वेळेला. बहुतेकांचा असतो, परंतु उत्पन्नापेक्षा खर्च कसा जास्त करायचा आणि तो कसा करणं बरोबर आहे हे आपल्या नवऱ्याला ते पटवून देऊन सांगत असतात.
हे करायला नको, हे आणायला नको, ते आणायला नको, ते करायला नको. आणि काही स्त्रिया त्यातलं काढून बाजूला शिल्लक ठेवत असतात. किती फरक आहे बघा. तर हे असा थोडासा उधळा स्वभाव असणं हा त्या पतीला कर्जात पाडणारा असतो. कर्ज फेडणार कोण? पतीच. मला सांगा, या 12 चुका ह्याच्यामध्ये सगळं मी गुंतवून ठेवलेलं आहे. मी आज फक्त चुका बोलणार आहे, आलं का लक्षात? आणि पुढच्या वेळेला पतीच्या चुका बोलणार आहे. आज पत्नीच्या चुका बोललेल्या आहे मी. तेव्हा ह्या महिला मंडळांनी ह्या गोष्टीवरती जरा लक्ष द्यायला पाहिजे. हाऊ टू विन द फ्रेंड्स हे डेल कार्नेगीचं पुस्तक आहे, त्यापेक्षा हाऊ टू विन युअर हजबंड हे आपण शिकलं पाहिजे. हे आपण पाहिलं पाहिजे, बदललं पाहिजे. अहो, संसार हा उत्साहानं आनंदीपणाने करायला पाहिजे. आपण एक त्या घरातले आधारस्तंभ आहोत अशी भावना सगळ्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. तर ह्या चुका नेहमीच्या आपल्या बहुतेक भारतीय स्त्रिया या धार्मिक वृत्तीच्या, तडजोडी वृत्तीच्या, दयाळू वृत्तीच्या असल्या कारणामुळं ह्या गोष्टी बहुतेकांच्या कडं होत नाहीत. बहुतेकांच्या घरामध्ये होत नाहीत. एका दुसरी घडत असेल आणि संसारात ते थोडं बारीक घडलंच पाहिजे. हो, त्याशिवाय काय मजा आहे काय? थोडंफार घडलंच पाहिजे की भांडायला आलंच पाहिजे. त्यात मजा आहे भांडणात. लपंडावाचा खेळासारखं आहे ते. पण ह्या सगळ्याच गोष्टी जर आपण करणारी पत्नी आपल्या दुर्दैवानं भेटली तर तुमच्या आयुष्याचं काय होणार? काय होणार? तेव्हा ते वाटोळ होऊन जर द्यायचं नसेल तर पत्नीनी, स्त्रियांनी, महिलांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या घरातल्या मुलींनाही पण समजून सांगितलं पाहिजे, कारण तिचा विवाह होणार असतो. एखादी नणंद घरात असेल, तिचा विवाह होणार असतो, तर तिला समजून सांगितलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या टाळून आपल्या कुटुंबामध्ये चैतन्य, आनंद, उत्साह भरण्याचं काम केलं पाहिजे. तर ते सुखी कुटुंब आहे असं मला वाटतं. तर मगाशी मी तुम्हाला सांगता सांगितलं की बघा चुका कशा वाढायला लागलेल्या आहेत. पण मित्रांनो, या ज्या काय चुका किंवा ज्या विषय मी घेतलेला आहे, हा विषय जगातल्या अनेक मानसोपचार तज्ज्ञांनी घेतलेला आहे. त्यांनी त्याच्यावर इंग्रजीत पुस्तकं आहेत, हिंदीत पुस्तकं आहेत, मराठीत पुस्तकं आहेत. त्याचं एक शॉर्ट रूपांतर मी माझ्या पुस्तकात घेतलेलं आहे, व्यवहार चातुर्य पुस्तकात. पण मला हा काल विषय सुचला की हा घ्यावा आपण विषय, म्हणून मी आज घेतला. लक्षात. तेव्हा आता अजून समजू नका, एक 2-4 चुका अजून शिल्लक राहिलेल्या आहेत, तेवढ्या मी त्या पूर्ण करतो आणि मग मी आता विषय संपवतो. हे बघा, काही वेळेला कसं असतं, घरचा व्यवसाय असतो, इंडस्ट्री असते, किंवा नवरा ऑफिसात जाणार असतो, प्रायव्हेट ऑफिस असते, प्रोफेशनल असतात. आणि त्या ऑफिसमध्ये जर लेडीज काम करणाऱ्या असतील तर मग या बायकांच्या मनामध्ये संशयाचं भूत घुसलेलं असतं. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट्स असतात, ज्या लेडीज डॉक्टर म्हणा किंवा असं, त्याच्या खूप त्यांच्याशिवाय चालतच नाही. बरोबर आहे. आता हे वकील लोकांचे ऑफिसेस आहेत, त्यांच्यामध्ये असिस्टंट असतात, त्यांच्याशिवाय त्यांचं चालतच नाही. मग भरपूर वेळ लागतो, कारण संध्याकाळच्या कामावरून मग ऑफिस चालू असतं, सकाळचं कामात आवरून पुढे दुसरीकडे जायचं असतं, अनेक मिटिंग्स असतात. पण ह्यांच्याकडे घालमेल असते की नवरा वेळेत आला नाही, उशीर झाला तर त्यांना ते सारखं संशय मनात होतो की आपल्या नवऱ्याचा काय लफडा आहे वाटतं. आणि समजा त्यातल्या एखाद्या महिलेचा सारखा घरी कामानिमित्त जर फोन येत असेल आणि हे म्हणजे महाराज आमचे म्हणजे
संबंधित घरचं झोपले असतील किंवा काय ते दुसरीकडे असतील आणि मिसेसने फोन घेतला आणि तो त्या ऑफिसमधनं बाईचा लेडीजचा आलेला असला तर यांच्या तुमच्या संशयावर आणि शिक्काच बसला म्हणून समजा. तर त्यांना बायकांना हे आपलं नवरा कोणाला शेअर करायला आवडत नाही. संशयाचं भूत हे त्यांच्या डोक्यात असतं आणि ते त्याने देणगीच दिलेली आहे परमेश्वराने. तेव्हा ही एक त्यांची चूकच आहे की हे असं आपल्या व्यवस्थेत असतं ते ॲक्सेप्ट करून जायला पाहिजे, पण ते नाही ॲक्सेप्ट करून जात. काही जातात येत, प्रश्न नाही. मी असं सगळ्यांना म्हणजे मी हे जे सांगतोय सगळ्या चुकाला नियमाला अपवाद आहेत, परंतु बेसिकली पर्सेंटेज वाईज काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगतोय. तर हे संशयाचं भूत जर तुमच्या काम करणाऱ्या बॉसच्या ऑफिसमध्ये असेल लेडीज, तर यांच्या बायकांच्या मनामध्ये 100% संशय आहे म्हणून समजा. फोनही करून विचारतील, साहेब केव्हा गेले, असिस्टंटला साहेब केव्हा गेले, एकटे गेले का, बरोबर कोण होतं का, असं काहीतरी गोड बोलत माहिती काढायची. मग आल्यानंतर विचारायचं बारीक, आज उशीर झाला काय, कुठे गेला काय, मिटिंग झाली, कोण होतं बरोबर. मग त्यात नवऱ्याने जर काय मनावर खोटं करून सांगितलं की दुसरा शिक्का परत त्याच्या मनावरती. तेव्हा ही एक चूक आहेच तुमची. त्यानंतर यांचा मी सांगितलं की हा संशय हा त्यांचा स्वभाव झालेला असतो आणि तो दृढ होत जातो दिवसेंदिवस, जात नाही लवकर, पण काही मग काळानंतर ते सगळी सवय झालेली असते, मग ते विसरतात. आलं लक्षात, कारण उपयोग काय नसतोय. मग ते चालू राहते, पण तो संशय त्यांचा स्वभाव हा आहेच. दुसरं म्हणजे त्यांना कुणी पाहुणे आले आणि ते जर न सांगता आले तर त्यांचा त्रागा झालेला असतो. ते कसे येतात, न सांगता कसे येतात, मी आता काय करू, घरात काय करू, स्वयंपाक कोण करणार, मदतीला कोण नाही, यांच्या सगळ्या चर्चा चालू. हे जरी खरं असलं तरी त्रागा करून उपयोग काय, माणूस घरात आलेला आहे, त्याची व्यवस्था करायलाच पाहिजे. अतिथी देवो भव, बरोबर आहे, पण त्यांना ते आवडत नाही आहे. तर ते असे न सांगता आलेल्या पाहुण्यांच्या बद्दल त्यांचा जरा रोष असतो. हा एक चूक. समजा सांगून आले कोणी पाहुणे, अगदी प्लॅनिंग करून आले सांगून वगैरे, तर त्यांच्या तर लोड असतो, व्यवस्था करतात ते सगळे, परंतु त्यांची क्युरियासिटी असते की हाऊ मेनी डेज हे किती दिवस राहणार आहेत. मग ते येताना कसं विचारायचं, मग इथं गप्पा मारताना हळूच ते माहिती काढून घेतात बायका, हे केव्हा जाणार आहे, म्हणजे त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था करायला बरं. तर ही एक चूक आहे. आलं लक्षात. वास्तविक पाहता येणाऱ्या माणसाला असं विचारता येत नाही, परंतु खुबीनं ते विचारण्याची कला त्यांच्याकडे असते. वास्तविक ते आले तर राहिले, आनंद आहे, आणखीन गप्पा, आपला चेंज होतो, सगळं आहे, परंतु कदाचित त्यांना त्या कामाचा किंवा व्यवस्थापनाचा त्रास होत असावा म्हणून ते त्रागा करत असतील असं मला वाटतंय. परंतु अशी ही चूक आहे, म्हणून म्हटलंय अतिथी देवोभवमध्ये ही गोष्ट बसत नाही. त्यामुळं ही चूकच आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा एक महिलांची आणखीन चूक म्हणजे कोणावर विश्वास बसत नाही. विश्वास म्हणजे नसतोच. त्यांना असं वाटत असतं की हे व्यवहारिक जग फसवा आहे. अर्थात हे काय मी असं म्हणत नाही की त्यांच्या म्हणण्याला काही खोटेपणा नाही, फसवा आहे. आणि आपले पती किंवा आपला माणूस हा उदार माणसा न सांगता, न विचारता, न समजता सगळं देत असतो. पण पती बहुतेक फार व्यवहाराने सगळ्या गोष्टी करत असतो. अरे लक्षात, त्याला व्यवहार सांभाळायचे असतात, त्याला व्यवसाय, धंदा, संबंध सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात. त्यामुळे कोणाला जर यांना पैसे द्यायची, मदत करायची पाळी आली तर यांना बेचैन होता त्या. तर आज बोलू, जरा 1-2 वेळा मला तुमच्याशी बोलायचं आहे, जरा विचार करून द्या, हे पैसे परत येणार आहेत का, बुडतील बघा, याचं काय फार नाव चांगलं नाही आहे, हे कशाला तुम्ही मागं व्याज लावून घेतली आहेत. मग काही असू दे, संस्था असू दे, नाहीतर व्यक्ती असू दे, त्यांचा कोणावर फारसा विश्वास नसतो बायकांचा. ही एक चूक आहे. दुसरी चूक म्हणजे, आणखीन एक चूक म्हणजे कम्पॅरिझन ऑफ विथ अदर्स, दुसऱ्यांच्या बरोबर तुलना करणं. म्हणजे आता समजा तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहताय आणि किंवा थोड्याशा जवळपास बंगल्याच्या ह्याच्यात राहताय, तिथं जर काही सुंदर बंगला असेल, त्यांची वैभव चांगलं असेल किंवा त्यांची स्त्री चांगली असेल घरात, तर ह्यांची कम्पॅरिझन चालू होते.
काय चालू होती, त्यांच्या घरात हे आहे, आमच्या घरात हे नाही. त्यांच्या कंपनीच्या ह्या घरात टीव्ही आहे, आमच्या घरात साधा टीव्ही आहे. त्यांच्या घरात ह्या कंपनीचा फ्रीज आहे, आमच्या घरात ह्या कंपनीचा फ्रीज आहे. आलं लक्षात. त्यांचा एवढा मोठा बंगला आहे, आमचं आयुष्य काय 3 खोल्यातच जाणार वाटतं, 4 खोल्यातच जाणार वाटतं. ते कंपॅरिझन सारखी त्यांच्या गोष्टी, यांच्याकडे ती गाडी आहे, आमच्याकडे जुनं मॉडेल आहे, अशी सारखी कंपॅरिझन वगैरे सारखी चालू असते. आणि तो एक त्यांचा स्वभाव आहे. बोलून दाखवत नाही ते, परंतु एक स्वभाव आहे तो. ती एक चूकच आहे. आलं लक्षात. दॅट इज वन काइंड ऑफ मिस्टेक दे आर डुईंग. तेव्हा आणि त्या सगळ्या समजा सुंदर स्त्री असली आणि त्याचा तुम्ही म्हणजे पुरुषाने जर घरात कौतुक केलं, काय त्या वहिनींचं सुंदर स्त्री दिसणार आहे किंवा त्यांच्या घरातल्या त्या सगळ्या वस्तूचं, तर मग आणि जळफळाट. आलं लक्षात. जळफळाट होतोय. सांगत नाही ते, पण जळफळाट होतोय. म्हणून कंपॅरिझन इज वन ऑफ द मिस्टेक्स इन देअर नेचर. त्यांच्या स्वभावामध्ये असते. ही एक चूक आहे. आलं की नाही. मगाशी मी भाषण थांबता थांबता मला सगळ्या आठवलेल्या गोष्टी आहेत, म्हणून मी ते थोडंसं लांबवलं, वाढवलं आणि परत तुम्हाला सांगायला सुरुवात केली. कारण पुन्हा हा विषय मांडायचा नाही काय, ते पुन्हा विषय मांडायचा नसल्या कारणामुळं तुम्हाला मी सगळं सांगितलं. दुसरी गोष्ट अशी आहे की इन जनरली थोडक्यात म्हणजे त्या कुटुंबातल्या ह्याच्यामध्ये स्त्रियांचा रोल फार मोठा असतो आणि त्याला सगळे समजून घ्यायचं असतं. त्याचा एक आवाका असतो, काय आहे काय नाही काय आहे. तर त्यांची जी मॅनेजमेंट टेक्निक आहे, त्या मॅनेजमेंट टेक्निकमध्ये गडबड झाली की त्यांना चिडचिड व्हायला लागते. आणि ती चिडचिड झाली की ते सगळं घरातलं वातावरण बिघडलेलं असते. तर त्यामुळे पुरुषांनी ही काळजी घ्यायला पाहिजे. आलं लक्षात. आता काही महिन्यामध्ये खर्च जास्त, काही महिन्यामध्ये कमी, अमुक तमुक सगळ्या गोष्टी असतात. परंतु एक त्यांची मॅनेजमेंट शिस्त ही असतीच. त्याच्यात जरा काय बदल झाला ना, ते जरा त्यांना ते जमत नाही, चिडचिड व्हायला लागते. तर त्यासाठी मनशांतीसाठी स्त्रिया थोड्याशा मनशांतीच्या बाबतीमध्ये त्यांचं पर्सेंटेज जर बघितलं तर ते कमी असते. वास्तविक पाहता मी मगाशी एकदा मागं म्हटलं, त्यांच्या पुष्कळ वेळा त्या घरात कोण नसल्यामुळे डिप्रेशनमध्येच असतात. पण ते डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा या आपल्या अंगातल्या जे काही कला आहेत, निर्णय का बायकांत पुष्कळ कला असतात. म्हणजे ते विणकाम, शिवणकाम, भरतकाम, ते तर ते पूर्वीपासून ट्रॅडिशनल चालू आलं आहे. परंतु आजकाल वाद्य आहे, गाण्याचे क्लासेस आहेत, योगाचे क्लासेस आहेत, सगळे करता येतात. त्याच्यात त्यांनी ते करायला पाहिजे. परंतु सगळ्या त्या असून देखील त्याच्यावरती ते काय त्याची उधळणी करावी ती काही करत नाही. आलं लक्षात. त्यामुळे त्यांच्या अंगातले कला गुण सगळे सप्रेस होतात. वास्तविक पाहता दिस चेंज ऑफ वर्क इज त्यांना हे आनंदी ठेवू शकतं आणि हे करत नाहीत. ही एक त्यांची चूक आहे. तेव्हा आता चुकांचा पाडा मी भरपूर वाचलेला आहे. मगाशी एकदा मग क्षमा मागितली आहे, पुन्हा एकदा क्षमा मागतो आहे महिला मंडळांची. परंतु हे वर्ल्डवाईज, मग परत एकदा रिपीट करतो, वर्ल्डवाईज मानसशास्त्राने हे सगळं शोधून काढलं असल्या कारणामुळं मी ते सोप्या भाषेत तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा ह्या ज्या चुका आहेत त्या चुका न होतील असं बघा आणि संसारामध्ये जास्तीत जास्त आपले रिलेशन सगळ्यांच्यावर चांगले कसे राहतील हे आनंदात घालवण्याचे प्रयत्न करा आणि आनंदी सुखी राहा. हा त्यातला महत्त्वाचा उद्देश आहे. तेव्हा तो हा विषय मी मांडला आहे. आता तुम्ही म्हणाल की पुरुषांचा केव्हा आहे, आता तुमचा विषय मांडला, सगळा चुका मांडल्या. आता पुरुषांच्या पुढच्या शनिवारी तुमच्याकडे येतो, तेव्हा पुरुषांच्या कुटुंबाच्या किंवा सेंटर पॉईंट कोण, महिला, पत्नी हा असणार आहे आणि त्या चुका मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगणार आहे. आत्ता ह्याच्यामध्ये सेंटर पॉईंट पती होता जनरली, तर पुढच्या वेळेला पत्नी होती आणि आता पुढच्या वेळेला पती असणार आहे. तेव्हा त्यावेळेला काय होते बघूया, नवीन नवीन काय गमतीचे असलेले सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हा विषय विस्तृतपणे मी मांडलेला आहे. तर पुनश्च सगळ्या महिलांना नमस्कार आणि आदरयुक्त तुम्ही हे सगळं घ्यावं आणि त्यामध्ये इंटेन्शन आहे की हे चांगलं घडावं म्हणून आहे हे ठेवावं. नाहीतर कोणाच्या मनामध्ये हे सांगितल्याबद्दल तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, एखादं उदाहरण त्याला मॅच होण्याची शक्यता आहे
आणि त्याचा दोष मात्र मला तुम्ही दोष म्हणण्यापेक्षा हे का सांगितलं, हे तू हा विषय काय घेतला असं म्हणायला नको. पण हा विषय सांगणं गरजेचं आहे. तर कुटुंब आहे म्हटल्यानंतर दोघांचं नवरा बायको ते सांगायलाच पाहिजे. त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तेव्हा तुम्हाला सर्वांना पुन्हा नमस्कार करतो. धन्यवाद. पुढच्या शनिवारी पुन्हा पतिराजाला घेऊन तुमच्या सेवेला विषय बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी येतो. नमस्कार.